डॉक्टर गिरीश ओक म्हणजे हरहुन्नरी या मराठी शब्दाचा अर्थ जर का कोणाला चित्ररूपामध्ये बघायचा असेल तर ते गिरीश ओक. गिरीश ओकांनी कुठलंही क्षेत्र असं ठेवलेलं नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी संचार केलेला नाही. काही क्षेत्रांना असं हात लावून परत आलेत, पण काहीमध्ये स्वतःचं बस्तान बसवलं आणि बस्तान बसवलंच एवढंच नाही तर स्वतःचे वेगळे मापदंड आणि मानदंड डॉक्टरने तयार केलेले आहेत. आता गिरीश पण डॉक्टर आणि मी पण डॉक्टर, त्यामुळे डॉक्टर तुम्ही सुद्धा असं अनेक लोक आम्हाला विचारतात. मी जरा डेंजरस डॉक्टर आहे. नीम हकीम खत्रे जान असं म्हणतात. अनेक डॉक्टर रंगभूमीशी संबंधित आहेत. डॉक्टर मोहन आगाशे आहेत, जब्बार पटेल आहे, डॉक्टर श्रीराम लागू आहे, डॉक्टर गिरीश ओक आहे. त्यामुळे सगळे डॉक्टर तिकडनं इकडे का येतात असाही प्रश्न कदाचित मी त्यांना विचारणार आहे. पण फार वेळ घेत नाही. गिरीश ओकांना आपण चित्रमालिकांमधून, नाटकामधून, सिनेमामधून असं बघत आलेलो आहोत आणि त्यामुळे नागपूरहून एका मुलाचा सुरू झालेला आणि मुंबईमध्ये स्थायिक असलेला प्रवास हा कसा असू शकतो किंवा हा कसा घडला याबद्दलची एक मार्गक्रमण आम्ही दोघे करणार आहोत. गिरीश ओकांचा जन्म नागपूरचा आणि नागपूरहून मुंबईला का आले आणि कसं आले हे इतकी वर्ष ओळख असूनही मी त्यांना कधी प्रश्न विचारला नाही. त्याची संधी आत्ता मी सोडणार नाही. त्यामुळं मला सांगा डॉक्टर की नागपूरहून मुळात डॉक्टरकी आणि नाटक हे एकत्र कधी आलं? सगळ्यात आधी मला खरंच जरा मोकळं होऊ द्या. गोवा आणि एवढं गांभीर्य आहे पहिल्यांदा पाहतोय. गोव्यात इतकं छान मोकळं वातावरण असतं, इतका छान निसर्ग असतो आणि आत्ता एवढे सगळे चष्म्यातून नजरा माझ्यावर रोखलेल्या आहेत. चपला बाहेर काढून इथे आलोय मी आणि आता वाद पेटवली तिकडे. आता काहीतरी फटाका फुटणार असंच वाटतंय मला. एनिवे, अजय वैद्य माझे खूप जुने मित्र आहेत, त्यामुळे माझं टेन्शन थोडंसं खरं तर गेलं होतं. त्यांची ओळख करून देताना खरं तर बेसिकली ते खूप छान प्रकाश योजनाकार आहेत ही ओळख करून द्यायची राहिली मला वाटतं मगाशी. कारण सुरुवातीला मला वाटतं तुम्ही प्रकाश योजना खूप सुंदर करायचा, नंतर आता ही संवादक आणि मुलाखतकारवरही नंतरची ओळख तुम्ही निर्माण केली आहे. असो, मी जरा नमनाला मुद्दामच थोडंसं तेल घालतोय म्हणजे मला जरा मोकळं व्हायला वेळ मिळेल. ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या उत्तराला आता फक्त चाल द्यायची शिल्लक आहे. कारण प्रत्येकच मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारला जातो, तर त्याचं उत्तर काय द्यावं हा प्रश्न पडतो मला नेहमी की कसा आलो, काय आलो, याचं ॲनालिसिस म्हणूया, सिंहावलोकन म्हणूया किंवा काय, मागे वळून बघूया असं म्हणताना काय, मागे वळून बघतो असं म्हणतो आपण, किंवा काय कशामुळे झालं असेल ह्याची उत्तरं काहीशी सापडतात, काहीशी नाही सापडत. त्याचा खूप नंतर उलगडा मला झाला, तोही मी सांगेन ॲक्च्युली की काय कसं झालं असेल किंवा काय झालं असेल. मी एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, माझी मोठी बहीण आहे 5.5 वर्षाची आणि मी, असं छोटं कुटुंब, सुखी कुटुंब असं आमचं कुटुंब. माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, जे MSEBमध्ये होते, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात ते जनरेशन म्हणजे पॉवर स्टेशन्सना ते होते. त्यामुळे माझ्या वडिलांमुळे माझ्या बऱ्याच ठिकाणी बदल्या झाल्या. वडिलांच्या ज्या ठिकाणी बदल्या व्हायच्या त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी शिकलो कमी आणि फिरलोच जास्त असंच म्हणायला पाहिजे. कारण वेगवेगळ्या शाळा मी सुरुवातीला पाहिल्या आणि मग शेवटी येऊन नाशिकला मी स्थिरावलो. नाशिकला माझं बरंचसं शालेय शिक्षण झालं. सांगण्याचा उद्देश असा की एक जनरेशनच्या ज्या कॉलनीज असतात, तुम्ही कधी पॉवर स्टेशन पाहिलं असेल तर ती कॉलनी गावापासून लांब असते. तर ते एक काही 100 लोकांची वस्ती असते आणि एक पॉवर स्टेशन असतं. त्या पॉवर स्टेशनला लागून ती कॉलनी असते. कॉलनीमध्ये एक स्पोर्ट्स क्लब नावाचा क्लब असतो, त्याच्यामध्ये काही इंडोर आउटडोर गेम्स असतात. गणपती उत्सवात काही नाटकं, काही ऑर्केस्ट्रा वगैरे तिथे सादर होतात. सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या मंडळींचा संबंध अशा प्रकारच्या ब्लॅक बॉक्समधल्या कार्यक्रमांशी वगैरे घेत नाही किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीशी येत नाही. तबल्याचा क्लास, गाण्याचा क्लास, काहीतरी वेगळ्या ज्या गोष्टी, चित्रकला वर्ग, छंद वर्ग वगैरे हे त्या कॉलनीमध्ये नसतं. तर या सगळ्यापासून मी वंचित राहिलो. पण ते वंचित करण्या इतकं काय मला कळतच नव्हतं, कारण ते खेळामध्ये इतकं सगळा इंटरेस्ट होता की हे वंचित राहणं काही फारसं त्रासदायक नव्हतं. आणि कॉलेजमध्ये जाईपर्यंत
या प्रकारशी अजिबात अनभिज्ञ होतो. म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते की नंतर मी कसं काय इकडे वळलो आणि कसं झालो तो. पण कॉलनीजमध्ये मी राहिल्यामुळे मला तुम्हाला माहीत नसतील एवढे खेळ मी खेळलेलो आहे किंवा किंवा गोव्यात काही वेगळे खेळ असतील तर मला ते माहीत नाहीत. पण म्हणजे आउटडोर इनडोर गेम्स जे नॉर्मली खेळतात, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम आणि मग बाहेरचे हॉकी, फुटबॉल, स्विमिंग, क्रिकेट हे सगळे, आणि मग गिल्ली दांडू, सुरकांड्या वगैरे असे काही खेळ असतात, किंवा भोवरे फिरवणे किंवा गोट्या ज्याला कंचे म्हणतो आपण ते. म्हणजे पतंग मला व्यवस्थित बनवता येते, प्रोफेशनल प्रकारची पतंग मी घरी बनवू शकतो. मांजा व्यवस्थित घरी बनवू शकतो. लुगदी बिगदी घोटणं तुम्हाला माहिती आहे का? आय डोंट नो. सोडा वॉटरच्या बाटल्या चोरून आणायच्या असतात आणि मग भात आणि सोडा वॉटरच्या बाटल्या आणि बॅटरीच्या मधलं काळं काढून ते कुटायचं असतं आणि मग त्याला ट्विनचा दोरा आणून त्याच्यावर तो मांजा घोटायचा असतो. काही माना अशा डोलतायत, म्हणजे काही लोकांना हे प्रकार माहिती आहे. तर ते विदर्भात चालतं. त्या भांगडीत कधी कधी हात कापला जातो असं वगैरे घरून मार पडतो. काही जिथून चोरून बाटल्या आणल्या तिथला काही मार मिळू शकतो वगैरे असल्या प्रकार. किंवा तेव्हा भोवरे जे मिळायचे लाकडाचे, त्याला आर बसवलेले नसायचे. आर म्हणजे लोखंडी जे त्याला बसवतात ज्याच्यावर फिरतो भोवरा, ते गरम करून ती बसवायला लागते. तर ते बसवण्यापासून सगळं आम्ही केलेलं आहे. थोडक्यात काय की ह्या सगळ्या प्रकारांमध्ये खूप तेव्हा बिझी होतो मी. म्हणजे होळीसाठी एक महिना आधीपासून स्वतः जाऊन लाकडं तोडणे, मग ती वाळवणे आणि मग होळीला ती जाळणे वगैरे असे प्रकार तेव्हा केलेले होते आम्ही. तर तेव्हा गणपती उत्सवात काही नाटक बिटक बघणं इतपतच नाटकाशी संबंध होता. 10वी मॅट्रिकच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी. म्हणजे 75 साली मी मॅट्रिक झालो. पहिल्या अटेम्प्टला पास झालो आणि माझ्यावर 8वी पासून आपल्या शिक्षण खात्याने, आमच्या म्हणतो कारण गोव्यात वेगळं शिक्षण खातं आहे, आमच्या महाराष्ट्र खात्याने आमच्यावर प्रयोग सुरू केले. 8वीला आम्हाला पहिल्यांदा न्यू मॅथ्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 पुस्तकं, आणि इंग्रजीमध्ये आकडे आणि मराठीत बाकीचं सगळं वगैरे असलं काय काय प्रयोग बी यात गिनी पिग्स आमच्यावर प्रयोग झाले सगळे. पहिली 10वी मॅट्रिकची पहिली बॅच जी बसली, 11वी आणि 10वी अशा 2 बॅचेस तेव्हा बसल्या. 11वी जुनी मॅट्रिक आणि 10वी पहिली मॅट्रिक, त्या बॅचचा मी विद्यार्थी. त्याला आम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून फाईन आर्ट्स नावाचा सब्जेक्ट होता. आणि त्याआधी मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा ड्रॉइंगच्या परीक्षा असतात महाराष्ट्रात, तर त्या दोन्ही मी पास झालो होतो. त्या मात्र बऱ्यापैकी बी ग्रेडमध्ये पास झालो होतो. त्यात एक ग्रेड फार कमी लोकांना मिळते, म्हणजे 1% 2% एवढे त्याचा हे असतो. तर ते ड्रॉइंग चांगलं होतं. सांगण्याचा उद्देश असं की माझं चित्रकला चांगली होती आणि माझ्या फाईन आर्ट्सच्या सरांची अशी इच्छा होती की मी अप्लाइड आर्टला जावं, कारण मला नागडोळे चांगले काढता यायचं नाही, पण मला बाकीचे ड्रॉइंग प्रकार खूप चांगले यायचे. मला लाईफ ड्रॉइंगमध्ये माझा गडबड व्हायची जरा, अजूनही होतेच. म्हणजे माणसं स्टेजवर जरी बऱ्यापैकी पोर्ट्रे करत असलो तरी काढताना माझा डोळे बिळे विचित्रच निघतात सगळे. मी फक्त रेखाचे डोळे चांगले काढता येतात मला, खूप बघितल्यामुळे असेल असं. तर 15व्या वर्षी मी मूर्ख होतो, अतिशय गाढव होतो. म्हणजे काही अशा अर्थी की मला कळत नव्हतं की काय करावं. ॲप्टिट्यूड टेस्ट, ॲटिट्यूड टेस्ट किंवा ज्या प्रकार असतात त्या अस्तित्वात होत्या पण फारशा प्रचलित नव्हत्या. माझे वडील खरं तर सुशिक्षित होते, पण आय डोंट नो, मी त्यांना दोष देत नाही. त्यांनी काही माझा कल पाहून मला शिक्षण द्यायला पाहिजे होतं पण नाही दिलं का काय माहीत नाही, डोंट नो, काहीतरी गडबड झाली. डेस्टिनी तुमचं बोट धरून तुमच्या डेस्टिनेशनला नेते वगैरे अशी वाक्य नंतर आपण कुठेतरी वाचतो. किंवा तुमचा छंद तुमच्या उपजीविकेचं साधन बनतो त्यासारखी मजा दुसऱ्या कशात नसते वगैरे अशी वाक्य आपण खूप नंतर वाचतो कुठेतरी. पण तेव्हा कळत नाही काहीच की डेस्टिनी काय असते, तुमचं बोट कधी धरलं जाते, ते तुम्हाला कुठे घेऊन जात आहे, कुठे फरफटवत आहे, कुठे नेऊन परत कुठे आणताय, हे काहीही कळत नाही. तर ते तेव्हा कळलं नाही. त्याच्यानंतर मी काय 90%च्या वरचा विद्यार्थी नव्हतो. मी साधारण पास होणारा विद्यार्थी होतो पहिल्या अटेम्प्टमध्ये. ऑक्टोबरची परीक्षा अजून तरी म्हणजे कॉलेजमध्ये असतानाही म्हणजे मला ATKT वगैरे असं काही मिळालेलं नाही, व्यवस्थित पास झालो. गप्पांच्या ओघात हे मी सांगून टाकतो की मग काही लोकांना वाटू शकतं बाबा नापास विपास झाला असेल, म्हणजे अक्षर असेल. तर पूर्वी असं असतं की पुढे काय चाललं नाही की याला जरा नाटकात घे, तुला हे काय करत नाही, इकडे काही जमत नाही, तर तसं नको वाटायला म्हणून आपलं डॉक्टर झाला तर कितव्या वर्षी झाला काय झालं असं नको वाटायला म्हणून ओघात सांगून टाकतो आपलं. तर ते झालं आणि वडिलांनी ठरवलं की याला काय MBBS ला ॲडमिशन तर मिळणार नाही, आपल्यासारखा इंजिनियर त्याहून होणार नाही, कारण तेव्हा प्रायोरिटीवर इंजिनिअरिंग असायचं. मग दुसऱ्या क्रमांकावर MBBS असायचं, तरी तिसऱ्या क्रमांकावर काहीतरी डिप्लोमा इन काहीतरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा असं काहीतरी असायचं. आणि 4थ्या 5व्या 6व्या याच्यावर आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा असं काहीतरी असायचं. तर त्यातल्या त्यात बाबा हा आयुर्वेदात काहीतरी करू शकेल, BAMS ला ॲडमिशन यायला मिळू शकेल. मग मला ॲडमिशन BAMS ला त्यांनी घ्यायला सांगितलं, मी घेतली.
माझं 10वीला अर्ध संस्कृत आणि अर्ध हिंदी असं काहीतरी थोडंसं होतं. 50 मार्काचं संस्कृत आणि 50 मार्काचं हिंदी. त्याच्यामुळे ते आयुर्वेदाला गेल्याबरोबरच मला जे 400 मार्काचं संस्कृत होतं एकदम, त्यात ते जरा थोडंसं लोड कमी झालं. असो, कॉलेजला आल्यानंतर मात्र तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं अशा वातावरणात मी वाढलो की मी एक स्कूल बस कॉलनीमधून मुलांना उचलते, शाळेसमोर नेऊन टाकते. शाळा झाली संपली की शाळेसमोरून उचलते आणि कॉलनीत नेऊन टाकते. शालाबाह्य एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला म्हणतो आपण, शालाबाह्य ऍक्टिव्हिटी जी असते, शालाबाह्य म्हटल्यानंतर अशा भोया करू नका, शालाबाह्य इतरही ऍक्टिव्हिटीज असतात, पण त्याही आम्हाला करायला मिळायच्या नाहीत. म्हणजे तर त्या शालाबाह्य ज्या गोष्टी होत्या म्हणजे कॉलेजच्या शाळेच्या गॅदरिंगच्या नाटकात भाग घेणे किंवा काहीतरी करणे, हे आम्हाला दुर्दैवाने आता म्हणतो, पण तेव्हा दुर्दैव पण वाटायचं नाही, कारण आम्हाला बरंच वाटायचं नको की आम्ही आपल्या कॉलेज जातो असं वाटायचं. तर त्या करायला मिळाल्या नव्हत्या. त्या कॉलेजला मी नागपूरला जेव्हा गेलो तेव्हा मी कॉलेज मध्ये असणार आणि मग जास्त काय काय अभ्यास असणार म्हणून मग मी नागपूरमध्ये एक खोली घेऊन राहायचं. आणि नागपूरपासून जवळ एक कोराडी नावाचं पॉवर स्टेशन आहे, तिथे माझे वडील होते. आणि तेव्हा मला कॉलेज व्यतिरिक्त वेळ पहिल्यांदा मिळाला. आणि मग आता मी जरा काही उड्या मारून काही गोष्टी सांगतो की कसा या क्षेत्राकडे आलो होते. तर एक नोटीस बोर्डवर नोटीस लागली. तोपर्यंत असा एक पिंड तयार झाला होता, स्वभाव तयार झाला होता की कुठलीही गोष्ट सगळ्यांबरोबर करायची, मित्रांमध्ये राहण्याची सवय झाली होती. एकटा मी कधी नसतोच. गोव्यातही माझे खूप मित्र आहेत, अजय वैद्यांना माहिती आहेत. प्रत्येक गावात माझे मित्र आहेत, खूप मित्र आहेत. तीच माझी इस्टेट आहे असं मी मानतो. तर ती अशी सवय झाली होती की काय करायचं ते मित्रांबरोबर. म्हणजे मग पिरियड बंक करायचा असेल तो पण मित्रांबरोबर, पिक्चर पाहायचा असेल मित्रांबरोबर, मारामारी करायचं असेल मित्रांबरोबर, अभ्यास करायचा मित्रांबरोबर. आणि मग गेल्याबरोबर कॉलेजला नागपूरच्या कॉस्मोपॉलिटन नावाचं एक पॅनल आमच्या मित्रांनी फॉर्म केलं. त्यात मी पहिली सीट ड्रामा सेक्रेटरीची लढवली आणि त्या पहिल्या ह्याच्यात मी निवडून पण आलो. आणि नोटीस बोर्डवर नोटीस लागली. ते नाटक होतं घेतलं शिंगावर, मनोहर काटदग यांचं. आणि त्याच्या सिलेक्शनसाठी म्हणजे ऑडिशन बिडिशन शब्द आता आल्या मुंबईत आल्यानंतर कळले मला. त्याच्या सिलेक्शनसाठी मी गेलो. बाळ पेशवे नावाचे आमचे एक कॉलेजमधले क्लर्क होते, ते नाटक बसवायचे आमच्या तिथलं. आणि SB जोशी नावाचे सर, मला अजूनही त्यांचं नाव मी विसरू शकत नाही, ते नुकतेच गेले. डेस्टिनी, तुमचं बोट धरून डेस्टिनेशनला नेते म्हणतात, ती डेस्टिनी होती माझी. तर त्या सिलेक्शनला गेलो. सिलेक्शनला मी सिलेक्ट झालो नाही. आणि मी म्हटलं हरकत नाही, मला त्याचं वाईटही वाटलं नाही, कारण मी सांगतो तसं की दुर्दैव, वंचित बिंचित हे शब्द तेव्हा कळायचेच नाहीत. मी म्हटलं की ठीक आहे, मला तू नाटकात ठेव, मी टीममध्ये ठेव. मी सेट लावणे, तालमीचा हॉल झाडणे, चहा आणून देणे आणि तालीम संपल्यानंतर मुलींना घरी सोडणे वगैरे ही कामं अतिशय नीट करीन, प्रामाणिकपणे करीन. प्रामाणिकपणे म्हणत नाही मी, कारण मुलींना सोडणे हा प्रामाणिकपणे होत नाही. तर बाकीच्या गोष्टी प्रामाणिकपणे करीन. पण काय वाटलं माहित नाही माझ्या जोशी सरांना. तुम्ही घेतलं शिंगावर कोणी कोणी पाहिला, आय डोंट नो. त्याच्यावर पुढे दोन्ही घरचा पाहुणा नावाचा चित्रपट पण निघाला. त्याच्यात एक पारशी बॉस असतो त्या हिरोचा, त्याची भूमिका होती. मी हा असा दिसतो, याच्यापेक्षा अजून बारीक होतो. आणि माझं नाक मला वाटतं थोडंसं विचित्र आकाराचं आहे. माझं शरीर यष्टी पण यापेक्षा विचित्र होती. आणि पारशी आणि कोकणस्थ ब्राह्मण या दोघांमध्ये एक साम्य असं आहे की ते संख्येने कमी असतात आणि डोक्याने वेडसर असतात. तर ते मी बरोबर त्याच्यामुळे पारशी वाटली असेल. तर ते म्हणाले की हे पारशाचा रोल आहे ना, तो गिरीशोकला तू दे, तो करेक्ट करेल. त्यांना काय वाटलं कोणाच ठाऊक. आणि तो रोल मला बाळ पेशव्यांनी शिफारस वशिला हा पहिला मला तिथे मिळाला. म्हणजे तुम्हाला आता म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो म्हणतात, तसं झालं. त्यांनी ते केल्यामुळे काळ सोकावला. ॲप्रिसिएशन मिळालं की माणूस हे होतं. तसं काहीतरी तुम्हाला मुलाला आपण चांगलं करतो म्हटलं की तो मग दिवसभर तेच करत बसतो, तसं ते झालं माझं. आणि मग वैताग येतो, अरे थांब आता, बास झाला आता. असं माझ्या घरच्यांचंही झालं, तर बास आता खूप झालं, असं पण झालं असेल. पण ते पहिलं नाटक मी गॅदरिंगचं, कॉलेज गॅदरिंगचं केलं. आणि त्या गॅदरिंग पुरतं का होईना मला अभिनयाचं बक्षीस मिळालं. आणि बक्षीस मिळालं तर मग काळ स्वतःलाच. आणि मला असं वाटतं की नंतर कुठेतरी मी अनलाइज जेव्हा करतो की ड्रॉइंगमध्ये तुटलेला जो आनंद होता, काय क्रिएटिव्हिटी असेल, आनंद असेल, सॅटिस्फॅक्शन असेल, आपण जे करतो ते आपल्याला आवडतंय अशी काहीतरी भावना असेल, किंवा काहीतरी माहीत नाही, आय डोंट नो त्याला काय शब्द आहे एक्झॅक्टली, असे खूप शब्द येतात समोर. पण ते कुठेतरी साधर्म्य असावं असं मला वाटतं. दोन्हीही ललित कला आहेत, परफॉर्मिंग आर्ट्स आहेत.
असं असेल. हे सगळं आता नंतर ना पुस्तकं वाचल्यामुळे वगैरे हे शहाणपण येतं. तेव्हा काही शहाणपण नसतं, मूर्ख असतो आपण. म्हणजे तुम्ही नसाल, मी होतो, मी तरी मूर्ख होतो. मला कळत नव्हतं तेवढा की याच्यात काय बरं का वाटतंय, नाटकात काम केल्यामुळे मस्त का वाटतंय, बरं का वाटतंय, केल्याचा आनंद का मिळतो हे तेव्हा कळत नव्हतं. आणि मग ती नाद लागला तो. त्या वर्षी नाटक केलं पहिल्यांदा आयुष्यात. आणि मग त्यानंतर गॅदरिंगची सगळी नाटकं, मग पुढे मी डिरेक्टही करू लागलो. मग इंटर कॉलेजिएट वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन्स असतात, तुम्हाला माहीत असतील, ज्या प्रत्येकच युनिव्हर्सिटीत होतात. त्याच्यात दरवर्षी एकांकिका बसवणं, मग लिहिणं सुद्धा, मग बसवणं, मग हे सगळं सुरू झालं. मग राज्यनाट्य स्पर्धा सायमल्टेनियसली नागपूर पातळीवर डावरे एकांकिका स्पर्धा नावाच्या स्पर्धा नागपूरला खूप मानाच्या समजल्या जातात. त्याच्यात काही एकांकिका मी केल्या. कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा होतात, त्याच्यात काही नाटकं. असं खूप नाटक मी म्हटलं ना, तो चांगलं करतो असं वाटलं की मग तो तेच करायला लागतो तसं. पण अभ्यास सांभाळून करायला लागायचं. अभ्यासही खूप होता. आम्हाला 50% पासिंग असायचं. त्यामुळे अभ्यासच 150-200% करायला लागायचा. तेव्हा 50% जेमतेम आठवायचं काहीतरी. बरं ते वर्षभर हे सगळे उद्योग केल्यामुळे अभ्यास केलेला नसायचा. म्हणजे शेवटच्या 2-3 महिन्यांमध्ये मान मोडून अभ्यास करायला लागायचा. पण तिथेही कुठे नापास झालो नाही. कारण म्हणजे हे ओघात सांगत नाही, मुद्दाम सांगतोय, कारण आईवडिलांच्या पैशांवर शिकत होतो. त्यामुळे मी अनसरेबल होतो त्यांना. मी नापास झालो असतो तर मला ते चाललं नसतं, माझ्या स्वभावाला पटलं नसतं. म्हणून नापासही व्हायचं नव्हतं, नाटकंही सोडायची नव्हती. राज्यनाट्य स्पर्धा नेमक्या डिसेंबरमध्ये यायच्या, तेव्हा कधी कधी परीक्षा असायची, मग खूप त्रास व्हायचा, नाटक सोडायला लागायचं वगैरे वगैरे. असं करता करता नागपूर पातळीवर खूप नाटक सगळं झालं. आणि तुम्ही म्हणता तसं इथून नाटकात काय तो रंग लागला असेल. मग वन्स युअर काय कम्युनिस्ट म्हणतात तसं, वन्स युअर नट एकदा रंग लागला, मग तिथून मग पुढे काय प्रवास झाला असेल तो.